रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मार्च 2026 हा जो महिना आहे तो वृषभ राशीसाठी अगदी त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा महिना आहे. कसं? तर आता आपण पाहूयात. हा महिना तुमच्या आयुष्यामध्ये एकदम शांतपणे प्रवेश करत आहे, कारण हा काही साधासुधा महिना नाही आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होतील, नोकरीमध्ये काही बदल तुम्हाला पाहावयाला मिळतील आणि विशेष करून व्यवसायामध्ये अचानकपणे अशा काही अनपेक्षित गोष्टी घडतील की त्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता किंवा कल्पनाही केलेली नव्हती. आणि काहींच्या आयुष्यामध्ये तर असं काही चमत्कार घडणार आहे, तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची अशी एंट्री होणार आहे की त्यामुळे तुमचं सगळं जीवनाची दिशाच बदलून जाणार आहे. सिंगल लोकांसाठी हा महिना एक गोल्डन पिरियड आहे असं म्हणायला हरकतच नाही. पण प्रश्न हा एकच आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये नेमकं कोणत्या बाजूला असणार आहात? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा क्षण सांगणार आहे किंवा या महिन्यातील एक असा काळ सांगणार आहे की त्यामुळे तुमचं पूर्ण 6 महिन्याचं भविष्य बदलणार आहे किंवा त्याचा परिणाम पूर्ण 6 महिन्यासाठी पडणार आहे. तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. मार्च महिन्यामध्ये आर्थिक स्थिती तुमची थोडीशी बॅलन्स असणार आहे सुरुवातीला, परंतु जो मध्य आहे ना त्याच्यामध्ये काही अचानक खर्च उद्भवतील, जसं की घर असेल, घरामध्ये काहीतरी दुरुस्तीचं काम चालू असणार आहे किंवा अचानक काहीतरी आरोग्य बाबतीत समस्या उद्भवतील, संतानाबाबत काही गोष्टी तुम्हाला खर्च कराव्या लागतील. मग यामुळे अचानक खर्च संभावतो. तुम्हाला असं वाटेल की बाप रे, पैसे येण्याच्या अगोदर पैसे जाण्याचेच खूप इथे सोर्सेस तयार झालेले आहेत. हा प्रश्न नक्कीच तुम्हाला उद्भवणार आहे. परंतु 15 मार्च नंतर हळूहळू तुमचे जे काही आर्थिक खर्च असतील ते आटोक्यात येतील. म्हणजे काहीतरी तुम्हाला एक मिळकत पण जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. जसे की तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवलेले होते त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. कोणाचं तरी देणं होतं तुम्हाला, ते देणं येईल तुमचं आणि नवीन स्रोत, नवीन सोर्सेस तुम्हाला मिळतील पैसे कमवण्यासाठीचे. मग यामुळे जे काही खर्च झालेले आहेत ते थोडेसे बॅलन्स होतील. तर भीती नसावी. आर्थिक बाबतीमध्ये एक महत्त्वाचा सल्ला आहे आणि तो म्हणजे 20 ते 28 मार्चमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घेणार आहात आर्थिक बाबतीमध्ये, तर ते निर्णय पुढे भविष्यामध्ये तुमचं सोनं बनवू शकतात. तर गोष्ट लक्षात ठेवा. नोकरीमध्ये तुम्हाला तुमची किंमत सिद्ध करणारा हा महिना असणार आहे. म्हणजे लढाई तर लढावीच लागणार आहे, परंतु यश पण तेवढंच मिळणार आहे. ऑफिसमध्ये राहूनच तुम्हाला गनिमी कावा करावा लागणार आहे. म्हणजेच शांतपणे लढाई करायची आहे, शांतपणे कोणतंही काम करायचं आहे, जबाबदारी पार पाडायची आहे. कारण तुमचं जर काम इतरांना कळलं तर ते तुमच्या कामाचा गैरफायदाही घेऊ शकतात. तर इथे थोडंसं कोणावरही विश्वास न ठेवता शांतपणे तुमचं जे काम आहे ते करा आणि त्याच्याकडेच लक्ष द्या. नक्कीच मग पुढे जाऊन तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे महिन्याच्या शेवटी. कारण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ऑफिसमध्ये सगळेच काही लोक तुमच्या यशावर आनंदी नसतील, हे पण ध्यानी ठेवा. वरवरून जरी ते दाखवत असतील तरी आतून ते तुमचे हितशत्रू पण असू शकतात. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. जर एखाद्या कामाची जबाबदारी, एखाद्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे तर ते फक्त आणि फक्त तुम्हीच पेला. मदतीला कोणालाही घेऊ नका, कारण ते तुम्हाला दगा करू शकतात या महिन्यामध्ये. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. काही लोक शांतपणे तुम्हाला विरोध पण करतील आणि त्यामुळे तुम्हाला शांत राहायचं आहे, शांतपणे काम करायचं आहे. तुम्हाला हवी असलेली बदली किंवा नवीन ठिकाणी नोकरीसाठी 100% तुम्हाला तसे परिणाम पाहायला मिळतील. बदली होण्याचे चान्सेस पण आहेत किंवा नवीन जॉब शोधत आहात तर त्याचे पण तुम्हाला चान्सेस आहेत. परंतु हे सर्व महिन्याच्या शेवटी घडणार आहे. 25 तारखेच्या नंतर तुम्हाला ते परिणाम पाहायला मिळतील. व्यावसायिकांसाठी मात्र हा महिना एक खूप मोठी शिकवण देणारा आहे, कारण अनपेक्षित घटना घडणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. सुरुवात थोडीशी मंद राहणार आहे, परंतु जसा मध्य येईल तसं मग काम फास्ट होईल, आर्थिक मिळकत फास्टपणे तुम्हाला मिळायला लागेल आणि जसं जसं महिना संपायला लागेल तसं तसं मग तुमच्या मनाप्रमाणे सगळे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.
महिन्याच्या शेवटी तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. तुमचे जुने ग्राहक गेलेले वापस येतील. सोबतच तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत होता, तर त्याच्यासाठीचा एक पाया निश्चित होणार आहे किंवा एक त्याचा श्री गणेशा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि विशेष करून प्रवास होण्याची शक्यता आहे व्यवसायानिमित्त कुठेतरी लांबचे, परंतु ते सुद्धा तुम्हाला एकदम शुभ फळच देणारे आहेत. कारण त्यामधून पण तुम्हाला नवीन ओळख्या होतील आणि त्याचा फायदा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये करून घेणार आहात. तर व्यवसायाच्या दृष्टीने खूपच सुंदर शुभ परिणाम देणारा हा महिना आहे. व्यवसायामध्ये स्पर्धा असणार आहे, परंतु विजय हा तुमचाच आहे, ही गोष्ट तुम्ही ध्यानी ठेवा. आता नातेसंबंधाच्या दृष्टीने जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी हा महिना मी म्हटल्याप्रमाणे अचानक एक भन्नाट एंट्री आणणारा महिना आहे. म्हणजे कसं, तर सुरुवातीला एक साधी भेट होऊ शकते. त्या भेटीतून हळूहळू मग तुम्ही ते तुमचं मन जिंकू शकतात किंवा तुम्ही त्यांचं मन जिंकू शकतात आणि ह्याच्यामुळेच या गोष्टींमुळेच मग नातं थोडंसं एक स्टेप पुढे जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही एखाद्या रिलेशनमध्ये पडण्याचे चान्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. एखाद्या वेळेस ती व्यक्ती तुमच्या मनातील राजकुमार किंवा राजकुमारी पण असू शकते. ही पण गोष्ट घडेल. असं काही घडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. विशेष करून 18 ते 26 हा जो काळ आहे ना, या काळामध्ये प्रेमाची एक जादूची कांडी फिरल्यासारखे होणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी या काळात घडू शकतात. तर अलर्ट रहा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी जुने काही गैरसमज होते तर ते गैरसमज पूर्णपणे वितळतील. तुम्ही एकमेकांना पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त समजून घ्याल आणि तुमचं नातं हे अजून घट्ट होईल. म्हणजे जे काही गैरसमज आहेत ते तुम्ही बोलून संपवण्याचा किंवा मिटवण्याचा प्रयत्न 100% करणार आहात या महिन्यामध्ये. विवाहितांसाठी म्हणजे जे कोणी विवाहित आहे, वैवाहिक जीवन तुमचं कसं असणार आहे, तर तुम्ही एकमेकांना एक मानसिक आधार देणार आहात, एकमेकांना समजून घेणार आहात आणि यासाठी तुम्ही एखादी छोटीशी ट्रिप पण प्लॅन करू शकतात. मग त्यामुळे तुम्ही अजून एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात, समजून घेऊ शकतात एकमेकांना. तर ह्या गोष्टी या महिन्यामध्ये होणार आहेत. तुम्ही आनंदी आहात त्यामुळे घरात सगळीकडे आनंद असणार आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला पण एक पॉझिटिव्ह फिलिंग राहणार आहे तुमच्या मनामध्ये आणि घरामध्ये एखादं शुभ कार्य पण घडण्याची शक्यता आहे. एक छोटीशी पूजा असेल, होम हवन असेल, त्याच्यामुळे पण सकारात्मक ऊर्जा पुन्हा तुमच्या घरामध्ये प्रस्थापित होणार आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा महिना सुरुवात एवढी चांगली नसणार आहे, परंतु मार्च महिन्याचा जो शेवट आहे त्याच्यामध्ये एक चर्चा पॉझिटिव्हली पुढे गेलेली तुम्हाला दिसून येणार आहे. परंतु त्याचं म्हणजे लग्न हे एप्रिलमध्ये ठरू शकतं. मार्चच्या एंडला फक्त एक चर्चा किंवा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल. प्रयत्न करत आहात, प्रयत्न कंटिन्यू ठेवा. नक्कीच एंडिंगला तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी नक्कीच मिळणार आहे. असं काही झालं तर मला सांगायला विसरू नका. कमेंट करून मला नक्की सांगा. विद्यार्थी वर्गाला मात्र अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवण्याचा हा काळ आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप उत्तम काळ आहे. खूप चांगले तुम्हाला मनासारखे परिणाम मिळणार आहेत. तयारी करत आहात तर नक्कीच परीक्षा द्या, अगदी मनासारखे परिणाम तुम्हाला मिळतील. आणि 10 मार्च नंतर तर तुमच्यासाठी खूपच उपयुक्त काळ आहे. तुमच्या अभ्यासामध्ये एकाग्रतेमध्ये वाढ होणार आहे, वेग धराल तुम्ही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं मन डायव्हर्ट करण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे आणि ती म्हणजे मोबाईल. तर जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, गॅजेट्स असतील, ते तुम्ही जास्त त्याचा वापर टाळा, कारण त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन खराब होऊ शकतं किंवा कॉन्सन्ट्रेशन तुटू शकतं आणि त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या ध्येयावर होईल. तर त्याच्यापासून थोडंसं सावध राहा. महिला वर्गासाठी मात्र आत्मविश्वासाने भरलेला किंवा आत्मविश्वासाची एक नवीन सुरुवात असलेला हा महिना आहे. कसं, तर पहा, आर्थिकदृष्ट्या तुम्ही खूप स्वावलंबी बनणार आहात या महिन्यामध्ये, कारण तुम्ही स्वतःचं काहीतरी एक वेगळं करू पाहत आहात खूप दिवसांपासून. नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये त्याची सुरुवात करणार आहात किंवा करण्याची दाट शक्यता आहे. एक छोटासा बिझनेस असेल किंवा एक छोटीशी एक सुरुवात असेल, उद्योग असणार आहे, घरगुती काहीतरी, आणि तुम्हाला सुरू केल्यानंतरच एक खूप चांगला रिस्पॉन्स पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच असं काही तुमच्या मनामध्ये असेल तर सुरू करू शकतात. परंतु हे सर्व करत असतानाच तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा खूप योग्य काळ आहे, परंतु आरोग्याची पण काळजी तेवढीच तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नशीब तुमच्या बाजूने वळणार आहे.
आरोग्याची काळजी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण थोडंसं उपचनाचे त्रास होतील, झोपेची कमतरता राहणार आहे, पोटाचे विकार तुम्हाला त्रास देतील. मग ह्या सगळ्या गोष्टींचा थोडंसं विचार करा. हवामान बदलत आहे, जास्तीत जास्त पाणी प्या आणि जे काही तुमचं योग आहे, व्यायाम आहे ते करा. आहाराकडे लक्ष द्या, हलके अन्न खाण्याचा प्रयत्न करा. या महिन्यामध्ये तुमच्यासाठी उत्तम दिवस म्हणजे शुभ दिवस खालीलप्रमाणे आहेत, म्हणजेच मी सांगत आहे. आणि त्या दिवशी कोणतेही महत्त्वाचे कामे तुम्ही करू शकतात, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 100% मनाप्रमाणे परिणाम मिळतील. 6, 15, 20, 24 आणि 28 ह्या ज्या तारखा आहेत किंवा हे जे दिवस आहेत ते तुमच्यासाठी खूप शुभ आहेत. त्या दिवशी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम केलं तर अगदी काम फत्ते होणार आहे, तर काळजी घ्या. 3, 11, 17 आणि 30 मार्च या ज्या तारखा आहेत यामध्ये तुम्हाला फक्त शांत राहायचं आहे, काहीही काम करायचं नाही, म्हणजे शुभ काम करायचं नाही आहे. जे तुमचं रुटीन आहे ते करू शकतात, परंतु कोणतंही डील असू दे, साईन असू दे, आर्थिक व्यवहार असू दे, कोणतंही शुभ कार्य करायचं नाही, कारण हे दिवस तुमच्यासाठी प्रतिकूल आहेत. कारण नुकसान होण्याची शक्यता दाट आहे जर तुम्ही या दिवशी कोणतंही काम केलात तर. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा आणि क्रीम. शुभ अंक आहे 6 आणि शुभ दिवस आहे शुक्रवार. आणि तुमच्यासाठी भाग्याची दिशा किंवा शुभ दिशा आहे दक्षिण पूर्व दिशा. मग या दिशेने कोणतंही काम करायचं असेल तर करू शकतात. 100% तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. या महिन्यामध्ये ग्रह काहीतरी वेगळीच कहाणी सांगत आहेत. गुरु महाराज तुमच्या भाग्यावर शांतपणे आशीर्वाद देत आहेत. शनी महाराज तुमच्या शांततेची आणि परिपक्वतेची परीक्षा घेणार आहेत. आणि मंगळ तुमची खरी ताकद ओळखून तुम्हाला अजून वेगळ्या स्पर्धेमध्ये ढकलणार आहे किंवा तशी तयारी करत आहे. म्हणजेच देव तुमची परीक्षा घेत आहे, परंतु तो तुमचा हातही सोडत नाही आहे. मार्च तुम्हाला थांबवण्यासाठी नाही आला आहे, तर तुम्हाला पुढे ढकलण्यासाठी आलेला आहे. उशीर होईल, परंतु अन्याय होणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मग तो निर्णय कोणता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.